इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण वाक्याचे प्रकार यावरील काही सराव प्रश्न पाहणार आहोत. कधीही खोटे बोलू नये या वाक्याची होकारार्थी वाक्य बनवा. तर या ठिकाणी पहा, हे नकारार्थी वाक्य, याचा अर्थ न बदलता आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे. नेहमी खोटे बोलावे, नेहमी खरे बोलावे, कधी कधी खोटे बोलावे, कधीही खरे बोलू नये. तर कधीही खोटे बोलू नये म्हणजेच काय, नेहमी खरे बोलावे. पर्याय क्रमांक 2. मला चांगले गुण मिळावे म्हणून मी अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये म्हणून या उभयनवी अव्ययाचा वापर झालेला आहे. तर हे वाक्य आहे मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 1. गणेश बागेत गेला या वाक्याचा प्रकार कोणता. तर या ठिकाणी पहा, क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला फक्त या वाक्याचा काळ कळतो, गेलावरून. तर म्हणून हे वाक्य कोणतं आहे, स्वार्थी वाक्य आहे. खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही. रमेश आला आणि आई गावाला गेली. त्याने खूप प्रयत्न केले पण तो जिंकू शकला नाही. जर अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 3 जे आहे हे वाक्य संयुक्त नाही. जर आणि तरचा वापर झाला, हे संकेतार्थी वाक्य आहे. आणि पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे संयुक्त वाक्य आहेत. अबब, केवढा मोठा डोंगर वाक्याचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी पहा, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे, कारण वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त होतो. यानंतर पुढचा प्रश्न पहा, शरयू आस्तिक आहे या वाक्याचा अर्थ न बदलता केलेले नकारार्थी वाक्य कोणते. शरयू आस्तिक नाही, शरयूचा देवावर विश्वास आहे. शरयू नास्तिक नाही, शरयू नास्तिक आहे. तर या ठिकाणी पहा, शरयू आस्तिक आहे म्हणजेच काय, शरयूचा देवावर विश्वास आहे. पर्याय क्रमांक 2. माधव कंजूस आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणते. तर या ठिकाणी पहा, माधव कंजूस आहे म्हणजेच काय, माधव उधळ्या नाही. पर्याय क्रमांक 3. सराव केला असता तर आणखीन चांगले गुण मिळाले असते या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे. तर बघा, या ठिकाणी तरचा वापर झालेला आहे. जर तरचा वापर झाला की ते वाक्य कोणतं असतं, संकेतार्थी वाक्य. माझे काय चुकले या वाक्याचा प्रकार कोणता. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. मी थोडीफार शोधाशोध केली आणि औषधे विकायचा जोडधंदा सुरू केला या वाक्याचा प्रकार कोणता. तर 2 वाक्य या ठिकाणी आणि या उभयनवी अव्ययाने जोडले गेलेले आहेत, म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते. तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 3 पहा, शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे वाक्य जे आहे ते मिश्र वाक्य आहे. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता. विद्वत्तेचा आदर करा. विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. तर विद्वत्तेचा आदर करा हे वाक्य आज्ञार्थी आहे. असतील शिते तर जमतील भूते या वाक्याचा प्रकार कोणता. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य यापैकी नाही. तर हे वाक्य जे आहे ते मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. वाचन करण्याची शिस्त माझ्यात नव्हती कारण त्यासाठी मला कोणीही मार्गदर्शक नव्हते. तर या ठिकाणी पहा, हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, कारण या उभयनवी अव्ययानं 2 एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जोडलेले आहेत. खालीलपैकी 2 स्वार्थी वाक्य ओळखा. 2 पर्याय चूक. मुलांनी गुरुजनांचा मान राखावा. आम्ही सहलीला गेलो. शिवाजी अभ्यास करेल. जर राजूने अभ्यास केला असता तर तो पास झाला असता. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये पहा, क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला वाक्याचा काळ लक्षात येतो, त्यामुळे हे 2 वाक्य स्वार्थी वाक्य आहेत.